विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेत मोठं घमासान बघायला मिळालं। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, मात्र विरोधी पक्षानं यावर बहिष्कार टाकला। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जबरदस्त तोफ डागली। दरम्यान आपण बघतोय की विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवत चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असा आरोप करण्यात आला। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकलेला आहे आणि सोबतच एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि विरोधकांनी सरकारवर तोफ डागली। नेमकं काय म्हणालेले आहेत विरोधक बघूया। गेली अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं। दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचा आम्ही टाळलाय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। एकत्रितपणे दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे, परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही। यांच्याकडं विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही, कारण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही। अशा लोकांबरोबर चहापानाला जायचं म्हणजे काय करायचं? आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे ह्यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्याबरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे।